नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. खाजगी संस्था चालकांची मनमानी फी आकारणे, सरकारचे धोरण आणि शालेय फी भरण्याबाबतची पालकांची असमर्थता अशा दुष्ट चक्रात सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मात्र अकारण भरडला जात आहे. यातून विद्यार्थ्याने नेमकं काय करावे याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा होणार आहे. पाहुयात कायझेन इंडिया न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी ही खास मुलाखत. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ अर्थात सायकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहात. सर्वप्रथम आपण आपला थोडक्यात परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या. Okay. Chan BSW, MSW, MA Psychology and Yoga, plus after PG, PGDPC means post graduation diploma after PG psychological in counseling. याच्या सोबतच माझं एक काउन्सिलिंग सेंटर सुद्धा आहे, माइंड पॉवर काउन्सिलिंग सेंटर. तर या ठिकाणी पण मी कार्यरत आहे. आणि जो शासनाचा एक प्रोजेक्ट आहे देहबोली नावाचा, यालाच आपण बॉडी लँग्वेज असं म्हणू, तर तो सध्या आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्व माध्यमाच्या, सर्व शासनाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व भाषेच्या सर्व शाळा यामध्ये बॉडी लँग्वेज ट्रेनिंग हा प्रोग्राम रन होत आहे. त्यामध्ये मी कार्यरत आहे. मला सांगा की एकंदरीत शालेय विद्यार्थ्यांची जी मानसिकता असते ती कशा पद्धतीची असते? हे बघा सर, मुलांची जी मानसिकता असते ही मुलांची मानसिकता विविध प्रकारची असते. कधी कधी आपल्याला घरी मूल आई वडिलांना त्रास देते, मग आपण काय करतो, हे बघ तू मला त्रास देतो का, मग मी तुला उद्यापासून, पुढच्या वर्षापासून, येत्या 6 महिन्यापासून, जुलैपासून मी तुला शाळेत नेऊन टाकते. मग यामधून जी काही मानसिकता मुलाची तयार होते की एक भीतीचं वातावरण शाळेबद्दल क्रिएट होतं. आणि घरातूनच शाळेविषयी भीती निर्माण केल्या जाते. अगदी बरोबर. कारण आईला तिचे प्रोग्राम बघू दिले जात नाहीत, वडिलांना त्याचं लॅपटॉपवर म्हणा, मोबाईलवर म्हणा चांगल्या प्रकारे काम करू दिलं जात नाही. मग मूल हे एक त्रासदायक होतं. आणि या कारणानं अनेक पालक हे आपल्या मुलांना शाळेचं वय नसताना सुद्धा शाळेमध्ये टाकतात. हे मी स्वतः बघितलंय. अनेक पालक नोकरदार आहेत, त्यांना नो पर्याय. बट अनेकसे पालक असे आहेत ज्यांना काही नसून ते शाळेमध्ये टाकण्याचा पर्याय शोधतात. आणि शाळा सुद्धा मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर वातावरण पण पाहिजे तसं नसतं. ती जी मॅडम वगैरे शिकवत असते, तर ती मॅडम सुद्धा जसे यांनी पाठवलं तसंच त्याच प्रकारे ती पण ट्रीट करत असते. ठीक झालं. जी टीचर आहे ती टीचर ही पण थोडीशी डिप्रेसच असते आणि तिला अवघ्या 2 ते 3 हजार पगारावर ठेवलं जातं. यामुळे ती पण आपल्या मुलांना चांगलं ट्रीट करू शकत नाही. आणि मुलं हे एक कच्च्या मातीचा घडा असतात असं आपण म्हणू. जसा त्याला आकार दिला तसे मुलं हे बनत जातात. पण अनेक शाळांमध्ये हे थोडस चुकीचं दिसतं. आणि जी फीस वगैरे लावण्याचा प्रकार आहे तो कुठेतरी म्हटल्यापेक्षा मी तर म्हणेन पूर्णतः कमी झाला पाहिजे. कारण हे जे प्रायव्हेटायझेशन वाले लोक आहेत किंवा शाळांवाले संचालक आहेत, तर या ठिकाणी असं चुकीचं वातावरण बघायला मिळतं. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक क्लायंट आला होता, त्याचं उदाहरण. तर तो क्लायंट, त्याचं मूल अगोदर मी बघत असताना खूप प्रफुल्लित होतं एखाद्या फुलाप्रमाणे. पण ज्यावेळेस ते मूल त्यांनी शाळेत टाकलं, जवळपास 4 वर्षाचं मूल होतं. तर शाळेत टाकल्याच्या नंतर 2 ते 3च दिवसात ते मूल त्यानं पूर्णतः बोलणं बंद केलं घरी. म्हणजे शाळेमध्ये असं काय घडतं की मूल घरी आल्याच्या नंतर बोलत नाही, म्हणजे काहीतरी चुकीचं होतं त्या ठिकाणी. आणि अनेक शाळांमध्ये जर आपण ऑब्झर्व केला असेल तर सिक्युरिटी लावलेले आहेत. सिक्युरिटी लावण्यामागं कोणता उद्देश आहे बा? त्या ठिकाणी बॉम्बस्फोट तर होत नाहीत, नेहमी आतंकवादी तर येत नाहीत. मग सिक्युरिटी लावण्यामागचा उद्देश काय? आणि सर्वसामान्य माणूस जर येत असेल
तर त्याला परमिशन दिली जात नाही. तुमचं काय काम आहे इथे सांगा, आणि त्या ठिकाणी बोलवल्याच्या नंतर त्यांचा साज दाखवण्यात येतो. जसं की आमची शाळा किती चांगली आहे, आम्ही किती बिझी आहोत, यानंतर आमचे सोफे किती महागडे आहेत. म्हणजे त्यांचं जे फर्निचर आहे, तुम्ही 5 मिनिटं त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर आजूबाजूला बघतच असता. हो. मग त्या ठिकाणी त्यांचे बक्षीस, त्यांचा सोफा, त्यांची ती रिसेप्शनिस्ट, मीन्स हॉटेल टाईप एज्युकेशन यांनी करून टाकलेलं आहे. तर ही पूर्णतः चुकीची मानसिकता आहे आणि शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण पाहतो की अनेक शाळा अशा आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये, की ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ फीससाठी वर्गाच्या बाहेर बसवणे, होमवर्क न देणे, परीक्षा न घेणे, टेस्ट न घेणे, असे प्रकार घडत असतात. तर हे योग्य आहे का? आणि त्याचा विद्यार्थ्यांवर किती परिणाम होतो? कशा पद्धतीने परिणाम होतो? आणि याबाबत पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? नक्कीच सर. तर बघा, फीस हा जो प्रकार आहे, तर हा प्रकार पूर्वीच्या काळी होता, पण त्याचं जे स्वरूप होतं थोडंसं वेगळं होतं. द्रोणाचार्यांनी म्हणतात, एकलव्याचा अंगठा कापून घेतला. तर याही प्रकारचे काही टीचर आहेत. यानंतर संस्थाचालकांनी म्हणा किंवा प्रायव्हेटायझेशन करणारे लोकांनी तर जो स्वतःचा व्यवसाय आहे, एज्युकेशनला व्यवसाय करून टाकलेला आहे. आणि ज्या ठिकाणी व्यवसाय असेल त्या ठिकाणी शिक्षण मिळत नाही, आणि जिथे शिक्षण असेल तिथे व्यवसाय होणार नाही. म्हणून हे एकतर व्यवसाय करा किंवा शिक्षण करा, या दोनच गोष्टी होणार. तर आपण जे बोलत आहोत की विद्यार्थ्यांना जो त्रास दिला जातो यावर आपण काय करायला पाहिजे, तर पालकांनी असं करायला पाहिजे. आपण ज्या कोणत्या सोसायटीमध्ये समाजामध्ये राहतो, तर प्रत्येक समाजामध्ये असे सुशिक्षित बेरोजगार हे मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत. तर यांचं मानसिक खच्चीकरण केलं जातं. तर यांना जर एक रोजगार मिळवून द्यायचा असेल, तर त्यातलेच काही मुलं जर घेतले आणि आपण आपले एक इन्स्टिट्यूट म्हणा, आपली एक NGO म्हणा, आपण जर स्थापन केलं, तर त्या मुलालाही रोजगार मिळेल. आपला आपण जो पाल्य पाठवतो, तर तो पाल्य हा चांगल्या रीतीने शिकेल, आणि आपलं पण एक वचक म्हणा, धाक म्हणा, त्या शिक्षकावर राहील आणि त्याला पण रोजगाराचं साधन मिळेल. दुसरी गोष्ट, शाळेमध्ये जी पनिशमेंट केली जाते, तर शाळेमधली जी पनिशमेंट आहे ती मुलावर खूप बॅड इम्पॅक्ट पाडते. हा, तर याच्यामधून माझ्याकडे एक मुलगा आला होता. तर त्या मुलाला ऑटोचे पैसे नव्हते. या कारणामुळं, तू उद्यापासून माझ्या ऑटोमध्ये येऊ नको. शाळेतली गोष्ट वेगळी, पण तू माझ्या ऑटोचे पैसे तुझ्या वडिलांनी दिले नाही, त्यामुळं तू उद्यापासून माझ्या ऑटोमध्ये येऊ नको, अशी धमकी दिली. आणि त्या दिवसापासून सर तो मुलगा 3 महिने सतत शाळेत गेला नाही. ती केस माझ्याकडे आली. मी त्याला हिप्नोसिसद्वारे ट्रीट करून त्याच्या पाठीमागे काय घडलं ही विचारणा केली असता, तो जो मुलगा आहे त्यांनी सांगितलं की ऑटोवाले जे मामा आहेत त्यांनी मला सांगितलं की तू उद्यापासून शाळेत येऊ नको, आणि तुझ्या वडिलांना जर तू सांगितलं तर बघ, तुला मी इकडेच कुठेतरी विकून टाकीन, अशी शूट मध्ये धमकी दिली होती. हा एक प्रकार झाला. आणि एक प्रश्न असा आहे की मुलांना शाळेत उभं करणं किंवा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होईल असं वागणं, हे यामुळे मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो? याचा मानसिकतेवर असा परिणाम होतो सर, सपोज 5 मुलं बसलेले आहेत आणि एकटा मुलगा जर उभा राहत असेल, तर यामध्ये स्वतःला खूप कमी समजतो तो, आणि स्वतःला डिमोटिवेट समजतो. आणि ज्यावेळेस तो वर्ग सुटतो, हे 5 मुलं ज्यावेळेस जात असतात, त्यावेळेस सुद्धा याचं टेन्शन, याचं डिप्रेशन हे त्या ठिकाणून गेलेलं नसतं. तर ते सतत दिवसभर याच्या डोक्यामध्ये चालूच असतं. मला आज शाळेमध्ये उभं केलं, मला आज शाळेमध्ये उभं केलं, माझ्या मैत्रिणीसमोर, माझ्या मित्रासमोर मला उभं केलं. आणि घरी जाऊन ज्यावेळेस हे सांगितलं जातं, त्यावेळेस पालक जर खरंच मॅच्युअर्ड असतील तर ठीक, नसतं याचं जर ऐकून घेतलं नाही या विद्यार्थ्याचं, तर मात्र कठीण आहे. याचा जो इम्पॅक्ट आहे, प्रत्येक जी विकृती आहे, ज्याला आम्ही सायकोलॉजिकल डिसऑर्डर असं म्हणतो, तर विकृतीची जी मुळं आहेत ती बालवयातच आहेत. आणि या रीतीनं जर आपण आपल्या मुलांना लक्ष दिलं नाही आपल्या मुलाकडे, तर OCD, स्किझोफ्रेनिया सारख्या विविध डिसऑर्डर, ADHD सारख्या कडे आपल्याला हे करता येईल. तर म्हणून विकृतीला सामोरे न जाता आपण आपल्या मुलांची काळजी घ्यावी, एवढंच मला सांगायचंय. आणि अशी पनिशमेंट जर होत असेल, तर आपण स्वतः मास्टरांना, HM ला
जाऊन सांगायला पाहिजे की सर तुमची जी काही फीस आहे पण माझ्या मुलांना तुम्ही तकलीफ देऊ नका किंवा यांना याच्याबद्दल काहीही बोलू नका. ही एक उपाय सांगायचा झाला तर एक्सेप्टन्स नावाची गोष्ट आपण हे करत नाही. एक्सेप्टन्स नुसार पण बऱ्याच गोष्टी चा इम्पॅक्ट आपल्या मनावर होत असतो. जसं की सर आपणाला उभे करणार आहेत हे आपणाला माहित आहे. आपला अपमान होणार आहे हेही आपणाला माहित आहे. माझे मित्र-मैत्रीण मला काय म्हणतील हेही माहित आहे. तर याच प्रकारे विद्यार्थ्यांनी जर स्वतःला म्हटलं, की सरांनी मला उभं केलं, माझा अपमान केलेला आहे. मला 2 विद्यार्थ्यांमध्ये पनिश पण केलेलं आहे. याचप्रमाणे एवढंच केलं ना, याच्या पलीकडे तर काही केलं नाही ना, मग चुकीचं पावलं उचलण्याचं काहीही कारण नाही. बरोबर? हं. तर ती गोष्ट जी आहे ती स्वीकारा. हं. म्हणजे काय, सरांनी बस फीस मागितली ना, ठीक आहे. फीस मागितली, मी घरी जाऊन सांगतो. वडिलांना, पालकांना, आईला, वडिलांना सांगतो. उद्या सर घेऊन येतील. याचा इम्पॅक्ट आपल्यावर काहीही होऊ द्यायचा नाही. जसं की आपल्या शरीरावर एखादी माशी बसते, त्या माशीला आपण महत्त्व देत नाही. याप्रमाणे जर आपण या विचारांना त्या शिक्षकांना हायलाइटली घेतलं, तर सहजरीतीनं त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावर काहीच होऊ शकत नाही. हं. बस तेवढं म्हटले. मुलांनी एक अपेक्षित धरावं की आपल्याला अशा अशा गोष्टी होणार आहेत, नाही का? हां, असं होणार आहे. एक हं. चित्र जर रंगवलं, की बस ते बोलले ना, की "तू उद्यापासून शाळेत येऊ नको." ठीक आहे. हं. तेवढ्यापुरतंच ठेवायचं. हा न्यूनगंड काढून टाकायचा, की माझी पनिशमेंट झाली, माझ्यावर रागावले, मला मारतील. तर ह्या गोष्टी जर काढून टाकल्यात, हं. तर मुलांवर कोणताही परिणाम होणार नाही सर.